की आमच्याच पक्षाला विलिनीकरण हवं होतं. ते तसं नव्हतं. दादांना ते हवं होतं. त्यामध्ये 6 लोकांचा विरोध आहे. ते 6 लोक कोण आहेत? त्यातले ते हे दोघं आहेतच की. ते काय म्हणायला लागले? हो, हो. अशी चर्चा झाली होती. म्हणजे भूमिका कोण बदलतंय? पण आता या दोघांवर खूप काही लोकांचा विश्वास आहे असं मला वाटत नाही. म्हणजे ते आता नाही. विलिनीकरणाचा प्रश्न सध्या थंड आहे. पण जेव्हा अजित पवार गेले, तेव्हा तो प्रश्न खूप जास्त चर्चा होत होती आणि असं बोललं जात होतं, की अजित पवारांच्या पक्षातले म्हणजे आता जो सुनेत्रा पवारांचा आहे, त्यामध्ये 6 लोकांचा विरोध आहे. ते 6 लोक कोण आहेत? काय नेमकी त्यांची नावं आहेत? त्यातले ते हे दोघं आहेतच की. आणि राहिला प्रश्न हे आता दोघे म्हणजे कोण? ते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल. यांचा विरोध होता. होताच की. उरले 4. उरले 4. ते 4 मला माहीत नाही, ते तुम्ही शोधा. आता राहिला प्रश्न आता हे बघा. तुमचा अंदाज काय आहे? नाही, लोकांना तुम्हालाही अंदाज आलाय, लोकांनाही आलेला आहे. आता याच्यामध्ये आम्ही सुरुवातीपासून म्हणतो, हो विलिनीकरण ठरलं होतं. आता आम्ही काय म्हणतो, दादा नाहीत तर विलिनीकरण होणार नाही. पण ते आधी काय म्हणत होते, "अरे, चर्चाच नाही झाली." आणि मग महिन्यानंतर जेव्हा ते सोशल मीडियावर वगैरे त्यांना लोकं फार काय जे काय करायला लागल्यानंतर ते काय म्हणायला लागले, "हो, हो, अशी चर्चा झाली होती." म्हणजे भूमिका कोण बदलतंय? त्यामुळे हे जे भूमिका बदलणारे लोक आहेत, ते मुद्दामून अशी चर्चा सुरू ठेवली होती, की आमच्याच पक्षाला विलिनीकरण हवं होतं. ते तसं नव्हतं. दादांना ते हवं होतं. आणि मग आम्ही एकत्रित येऊन पुढे जाऊन एक 2029चं उद्दिष्ट त्याच्यामध्ये ठेवलं होतं. त्यामुळे या लोकांनीच कुठेतरी मध्ये एक वातावरण करण्याचा प्रयत्न केला. पण आता या दोघांवर खूप काही लोकांचा विश्वास आहे असं मला वाटत नाही. रोहितजी तुम्ही म्हणताय, की आता दादा नाहीत तर विलिनीकरण नाही. आम्हाला नंतर फोन येतात, युनिफिकेशन होऊ शकतं, एकीकरण होऊ शकतं. म्हणजे आता ते दोन्ही पक्ष एक येणे. असं कसं होणार म्हणजे ते? 2 गट एकमेकात विलीन होणे नाही, तर एकीकरण होणे, युनिफिकेशन होणे. एकच पक्ष आमचा, आम्ही विसरलो सगळं. नाही मग त्यालाच विलिनीकरण म्हणतो ना. अच्छा, तुमच्या लेखी एकीकरण, विलिनीकरण एकच आहे. हां, म्हणजे एकच चिन्ह होणार ना. म्हणजे ते आता नाही. नाही ना. असं तिकडनं प्रस्ताव आला तर कुठून? सुनेत्रा पवारांच्या गटाकडनं. आता मला माहीत नाही नवीन कन्सल्टंट आलेत असं आम्हाला कळालंय. बर. आता पण पार्थ पवारांनी डिनाय केलंय ट्विट करून, काय? की ते नवीन कन्सल्टंट वगैरे काही नाही आहेत, ते सहज भेटायला आले होते. नाही मग टायपोग्राफिकल एरर असेल. अच्छा, ठीक आहे. त्यांच्याकडे टायपिस्ट सारखा चुकतो. हां, क्लरिकल मिस्टेक. क्लेरिकल मिस्टेक.